रामकृष्ण हरी मंडळी, हरे कृष्ण. मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाण्यावरनं. आज आपला मुक्काम ठेवला आहे उपवन लेकलाच. उपवन लेकच्याच बाजूला निळकंठ लेक व्ह्यू नावाचं कॉम्प्लेक्स आहे. आपण 4 BHK काढला, आता आपण 3 BHKचा व्हिडिओ दाखवतो. रेडी टू मूव्ह फ्लॅट, इमिडिएटली पोझिशन, पैसे द्याने राहायला या, अशा पद्धतीचा हा फ्लॅट असणार आहे. याचं लोकेशन जे आहे ते उपवनला आहे आणि तुम्ही बघू शकता आज आपण हा 3 BHK बघायला आलो आहे. तर 3 BHKचा आपण एक शेवटच्या बेडरूममध्ये उभे आहोत. तर तुम्ही बघू शकता इकडून टाटा सिरीन म्हणा किंवा इकडनं तुम्हाला जो वसंत विहारला जाणारा रोड, अधिक तुम्हाला ह्या हिरणनंदिनी मॅडोला जाणारा रोड, ह्याच रोडचा ह्या साईडचा जो बेडरूम आहे याचा व्ह्यू ह्या पद्धतीचा असणार आहे. फ्लॅटचं लेआउट खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता रेडी, आपण पाठीमागं हा फ्लॅट सॅम्पल फ्लॅट म्हणून काढला होता, पण आता हा बिल्डरचा फ्लॅट पूर्णपणे रेडी झालेला आहे. विशेष म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या बिल्डिंगमध्ये 2च फ्लॅट आहेत. एका साईडला 4 BHK फ्लॅट, एका साईडला 3 BHK फ्लॅट असणारा हा फ्लॅट असणार आहे. तर मी तुम्हाला आता 3 BHKचा हा फ्लॅट, याचं लेआउट आणि याचं कसं काय असणार आहे ते सगळं दाखवतो, त्याचं व्ह्यू वाईज सगळं दाखवतो. तर तत्पूर्वी मी ज्यावेळेला तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला हा फ्लॅट असा आहे की ह्या बाहेर ज्यावेळेला आपण येणार आहोत, त्या बाहेरच्या वेळेला जर बघितलं तर हा मोठासा जो स्पेस आहे हा 4 BHKचा पलीकडला आणि 3 BHKचा पलीकडला, ह्या 2 व्यक्तींसाठी हे सगळी तुम्हाला लॉबी उपलब्ध असणार आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला इथे ह्याच 2 फ्लॅटसाठी तुम्हाला 3 लिफ्ट उपलब्ध आहेत. 1, 2 आणि ह्या साईडला 1, 3 आणि 2 खाली शिड्या, खाली उतरायला 2 शिड्या आहेत. आता हा फ्लॅटमध्ये ज्यावेळेला आपण एंट्री चालू करतो त्यावेळेला आपण ज्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेला ह्याचा साऊथ ईस्ट बाहेर पडताना साऊथ ईस्ट आहे, आतमध्ये जाताना नॉर्थ वेस्ट आहे. तर अशा पद्धतीचं ही याची एंट्री आहे. ज्यावेळेला 3 BHKमध्ये आपण एंट्री करतो त्याच्या समोर इमिडिएटली तुम्हाला असा मोठा बेडरूम आहे, जो मास्टर बेडरूम तुम्ही म्हणू शकता. बेडरूमच्या इमिडिएटली आलं तर इथं मोठं तुमचं बाथरूम, वॉशरूम जे काय म्हणतात त्या पद्धतीनं हे असं आहे. आणि ह्या साईडला जर मोकळी जागा परत मोठी उपलब्ध आहे. तर इकडे सगळं प्लंबिंग वर्क केलेलं आहे त्याच्यामुळे ते इकडं आपल्याला उघडायची 100% याची गरज नाही आहे. पण मग ज्यावेळेला आपण ह्या बेडरूममध्ये बघतो, हा एवढा मोठा एवढी जागा, प्लस हे तुमच्या बेड वगैरे ठेवण्यासाठी पण असा प्रशस्त आणि मोठा हा तुमचा गेस्ट बेडरूम आहे. आणि ह्या गेस्ट बेडरूममध्ये जर तुमचे गेस्ट आपण इथं जर उभं राहिलो तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा सेम फ्लॅट आपल्याला विकण्यासाठी टॉप फ्लोअरचा फ्लॅट आहे. पण तुम्ही जर बघितलं तर हा लेक तुम्हाला पूर्ण तुमच्या गेस्टच्या बेडरूममधून पूर्णपणे प्रॉपरली डोळ्यांनी दिसतो. आणि हा तुमचा येऊर हिलचा डोंगर तुमचा हिरवागार, आता सध्या पाऊस होऊन गेलेला आहे, आज तर पाऊस नाही आहे, पण पावसामध्ये जर आपण हा इथं शूट केला असतं तर तुम्हाला 1 नंबर आनंद आला असता. कारण इथे गार हवा तुम्हाला इकडनं पूर्ण प्रॉपर मिळते, कारण पश्चिम ह्या साईडला येते, त्याच्यामुळे ह्या साईडनंच हवा आपल्याला आपल्या घरामध्ये जास्त येते. इथे हा तुमच्या घरातला हा आपला हॉल आहे. हॉलमध्ये जर तुम्ही बघितलं तर हॉलला पण कोणत्याही प्रकारचा ब्लॉक नाही आहे तुमच्या ह्या बिल्डिंगमध्ये, फ्लॅटमध्ये. बघा तुमच्या हॉलमध्ये जरी आला तर कोणत्याही प्रकारचा व्ह्यू तुमचा ब्लॉक नसणार आहे. कारण हे बघा हा डोंगर येऊरचा आणि हे परत तुमचं लेक व्ह्यू. हा लेक व्ह्यूच्या बाजूला जो असणारा रोड आहे, हा रोड तुमचा डायरेक्ट ठाणे टू बोरिवली ज्या वेळेला टनल बनणार आहे, तर हा रोड तुमचा डायरेक्ट त्या बोरिवली टनलला टच करणार आहे. आता सध्या ते काही गोष्टी आता लगेच होणार नाही, पण 4-5 वर्षात हा रोड तिथं ठाणे टू बोरिवली होणारा टनल आहे, त्या टनलला हा रोड ह्या साईडनं टच करणार आहे. ऑलरेडी इकडनं वसंत विहारला एक रोड जातो, एक हिरणनंदिनी मॅडोला रोड जातो, एक तुमच्या माझीवाड्याला रोड जातो, परत इकडनं तुम्ही बघितलं तर वर्तकनगरला रोड जातो. अशा पद्धतीची इकडून कनेक्टिव्हिटी वाईज जर बघितलं, रोडच्या हिशोबाने जर बघितलं तर सगळीकडे जायला सगळीकडे पद्धतशीरपणे चांगला रोड सुखसुविधा आहेत. ह्याचा जो कार्पेट आहे साधारणतः 1350 कार्पेटचं घर हे असणार आहे. 1350मध्ये बघा हा तुमचा हॉल, आणि हॉलच्या नंतर जर आपण इकडे आलो तर एवढं मोठं हे डायनिंगचा स्पेस तुम्हाला प्रॉपरली मिळतो. आपण याचा सॅम्पल फ्लॅट काढला होता त्यावेळेला ओसी आलेली नव्हती किंवा काम वरच्या फ्लॅटचं जेवढं झालेलं नव्हतं. आणि ज्यावेळेला हे डायनिंग स्पेस आहे, डायनिंग स्पेसमधनं परत ह्या साईडला जर आलं तर इकडे तुमची एक हे आहे स्टँडिंग बाल्कनी आहे. स्टँडिंग बाल्कनीच्या समोर जर बघितलं तर तुमच्या ठाणे शहर, वर्तकनगर किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींचा व्ह्यू तुम्हाला ह्या तुमच्या डायनिंग स्पेसमधनं किंवा हॉलमधनं मिळू शकतो. आणि आपण जर डायनिंग स्पेसमध्ये उभं राहिलं तरी तुमचं पुढं जर बघितलं तर तुम्हाला हा डोंगरच दिसत असतो. म्हणजे तुम्हाला मध्ये काही एकदम मोकळं खुलं सगळं खुलं इकडून दिसतं एकदम. आणि कारण त्या फ्रेंच विंडो असल्यामुळे ते समोरचा व्ह्यू बघितलं तर खूप सुंदर आणि खूप चांगला व्ह्यू तुमच्या घरातनंच तुम्हाला कंटिन्यू लाभतो. आणि मग हे किचन आहे, आणि किचनची साईज जर तुम्ही बघितली तर किचनची साईज बी अशी चिंटुकली नाही आहे, खूप मोठी आणि खूप चांगली साईज आहे. आणि निळकंठ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे लोक पण चांगलं कन्स्ट्रक्शन करणारे मंडळी पण आहेत. आणि हे बघा तुमच्या दोन्ही साईडला ह्या किचनमध्ये प्लॅटफॉर्म लागला, आणि त्याच्यानंतर परत ह्या ड्राय बाल्कनीसाठी स्पेस दिलेला. ड्राय बाल्कनीला पण इकडनं ह्या साईडला मोठा स्पेस आहे. अधिक पडत इथे एक हात धुवायला तुम्हाला इथे एक भांडं पण बसवलेलं आहे. अशाच पद्धतीचा हा खूप चांगल्या पद्धतीने डेकोरेटिव्ह केलेला आत्ता हा
टॉप फ्लोअरचा फ्लॅट आहे, पण तुम्ही बघू शकता पाऊस होऊन गेला आहे, कुठेही लिकेज तुम्हाला नक्कीच जाणवत नाही आहे. आणि जरी लिकेज असेल किंवा काही झालं तर बिल्डर आपल्याला आत्ता करून द्यायला तयार आहेत. तुम्ही ह्या साईडला गेलात तर परत आपलं एक मास्टर बेडरूम ह्या साईडला एक आहे, जे तुम्ही बघू शकता. इकडे पण आलात तर इकडे पण तुमचं इमिडिएटली आलात तर इथे मोठं चांगलं एक बाथरूम तुमचं आहे, जे तुमचं ह्या मास्टर बेडरूमला अटॅच असणार आहे. आणि त्याच्यानंतर ह्या ह्या बेडरूमची साईज जरी बघितली तर तुम्ही बघा, हिची साईज पण चांगली मोठी आहे. कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये पण चांगलं आहे सगळं. आणि ह्या साईडला जर आला तर इथं परत तुम्हाला वॉलड्रॉपसाठी पण इथे जागा आहे, मोठी जागा आहे वॉलड्रॉपसाठी. आणि ह्या बेडरूमचा पण जर तुम्ही व्ह्यू बघितला तर तुम्ही बघू शकता इकडं परत आपला तो लेक अधिक हा तुमचा डोंगर, तुमचा हिरवागार डोंगर असणार तुमच्या समोर तुम्हाला दिसेल. ह्याचा पण व्ह्यू जर बघितलं तर कुठेही ब्लॉक नाही. बिल्डिंग इथे पुढे आहे, पण आपण ह्या बिल्डिंगच्या वरती आहोत, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा पण ब्लॉक होत नाही आहे. आणि आता हे आपले झाले ते किचन झालं, तो बेडरूम झाला, हॉल झाला. आता आपला हा शेवटचा एक बेडरूम बाकी आहे आणि हे कॉमन वॉशरूम असणार आहे. ह्या कॉमन वॉशरूमची साईज पण जर बघितली तर याची साईज पण चांगली मोठी आहे. काम पूर्ण झालेलं आहे. तुम्ही उद्या पैसे देऊन ह्या फ्लॅटमध्ये नक्की राहायला येऊ शकता. पण त्याच्यात तुम्हाला इथे यायच्या अगोदर इथे इंटिरियर डेकोरेशनचं काम तुम्हाला करू शकता. आता मग आपण ज्या वेळेला व्हिडिओ स्टार्ट केला होता तेव्हा आता त्या बेडरूममध्ये आपण आलो आहे, तर त्या बेडरूमची साईज पण जर बघितली तर मोठी आहे. ह्या बेडरूमला कसं आहे की ह्या साईडला तुम्हाला वॉलड्रॉपसाठी मोठी जागा दिलेली आहे. ह्याच फर्निश फ्लॅट आपण सॅम्पल म्हणून पहिला काढला होता, पण आता हा रेडी आहे म्हणून आपण काढण्याचा विचार केला. आणि नंतर तुमच्या ह्या बेडरूम, आता ह्याच्या 3 BHK मध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की तिन्ही पण बेडरूमला, हॉलला, सगळ्याच अख्ख्या घराला तुम्हाला इकडून सगळीकडून मोकळा व्ह्यू आहे. इकडनं जरी आपण बघितलं तरी बघा इकडे तुम्हाला ओपन व्ह्यू आहे. टाटा सिरीना आहे पण खूप लांब आहे. परत हे तुमचं हे आहे, हे पण खूप लांब आहे. ही तुमची लक्ष्मीनारायण बिल्डिंग आहे, ती पण लांब आहे. म्हणजे तुम्हाला जरी इथं बघितलं तर ब्लॉक होण्याचा तुमचे तिन्ही बेडरूम ब्लॉक नाहीत आणि हॉल पण तुमचा ब्लॉक नाही, अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला बघायचा असेल तर मला फोन करा. मी याची चावीचा प्रबंध करेन आणि तुम्हाला हा फ्लॅट दाखवून देईन. जर तुम्हाला पसंत पडला तर, नाही पडला तर काही विषय नाही, आपल्याला काही ते बघणं नाही किंवा काहीच नाही. तर याची किंमत 3.5 करोड रुपये सांगताना ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट ते सगळे 3.5 करोडमध्ये आहे. आणि त्याच्यात समोर बसून जे काही नेगोशिएशन होईल ते होईल, अशा पद्धतीचे हे फ्लॅट आहेत. मला रेडी फ्लॅट आपण दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो, जेणेकरून एखाद्याचं कमी बजेट, जास्त बजेट, त्या पद्धतीचे सगळे फ्लॅट मी माझ्या ह्या यूट्यूबवरती टाकतोय. तुम्हा सगळ्यांना कितपत आवडतंय आता ते भगवंताला माहिती. मला असं वाटते आवडत असेल नसेल ते बघा तुमच्या पद्धतीनं, पण मी माझ्याकडनं माझा प्रामाणिक प्रयत्न चांगला करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या चुका तुम्ही पदरात घ्या. माझं काही चुकत असेल तर मला माफ करा. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी, राधे कृष्ण.